समजा ते महायुतीचे आमदार असतील तर महायुतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तर त्यांनी सुद्धा त्याबाबत त्यांच्या पक्षाध्यक्षाला विचारावं, मुख्यमंत्र्यांना एक सांगतो, खरं सांगू का मी आज स्पष्टपणाने सांगतो की पोलीस यंत्रणा ज्या विरोधी सर्व मागणी केली होती की अशा पद्धतीची चौकशी नेमली पाहिजे, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत। त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही एक, आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे। तर तपास पूर्ण होऊ द्या, तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी आपल्यापासून त्यातले अधिकारी आहेत ज्यांचा संबंध कराड यांच्याशी आहे त्यांना निलंबित केलंय। एक संभ्रम आहे सर, तुमचेच अधिकारी आहेत, ओळखीचे अधिकारी आहेत, त्या संदर्भात काय वाल्मिक कराड यांचे ओळखीचे अधिकारी आहेत। हे सगळं फेक नेरेटिव्ह आहे। त्या नेरेशनमध्ये विनाकारण मीडियम एखाद्या व्यक्तीला किंवा ह्या सगळ्या गोष्टीला, जसं आदरणीय भुजबळ, माझं म्हणणं आहे की होऊ द्या, तपास यंत्रणा काम करते, आपणच या ठिकाणी सर्व कराड यांच्याशी ज्यांचे संबंध आहेत त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं या सरकारने। नाही ते मला माहित नाही। बरं हे आपल्याला हे पटतं का? या बाबतीमध्ये आपल्याला तरी हे पटतं का? मला ते अधिकाऱ्याला निलंबित केलंय का नाही केलं हे मला माहित नाही, मला अधिकृत माहिती नाही। मी आपल्याला सांगितलं ना की या बाबतीत काहीही चर्चा झाली नाही, फक्त माझ्या विभागाच्या बाबतीत जबाबदारी घेतल्यानंतर माझी दादांची पहिली भेट होती, त्यामुळं खात्याच्या बाबतीत ज्या मी 3 बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जे काही विषय समोर आले ते मी बोललो। धनंजय मुंडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली। हा नरेटिव्ह आहे, फेक नरेटिव्ह पसरवला जातोय आणि त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। सरपंच हत्या प्रकरणी तपास सुरू आहे आणि पोलीस योग्य दिशेने तपास करतायत। ज्याबाबत माझ्याबाबत संशय निर्माण होतोय त्याबाबत मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय।